नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. पहिल्यांदाच मी तुमचं धन्यवाद करतो. का माहिती आहे का? कारण तुम्ही आपल्या चॅनलला, ठीक आहे, मी आपल्या म्हणतो आहे कारण हा चॅनल कोणाचा एकाचा नाही आहे, ठीक आहे, तुमचा माझा आपल्या सर्वांचा चॅनल आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताय, ठीक आहे, व्हिडिओला लाईक करताय, इतका चांगला प्रतिसाद देताय कमेंट्स लाईक करून, ठीक आहे. त्यामुळे आपला चॅनल खूप ग्रो होतो आहे आणि हे सगळं आपण कशासाठी करतो आहे की जे आपली मराठी माणसं आहेत ते पुढे जायला पाहिजेत, बरोबर. आणि ते पुढे जात असताना त्यांना जे SAPचं नॉलेज आहे, ठीक आहे, फक्त SAP हा एक विषय घेऊन मी चाललो आहे मराठीतून आणि SAP हे तुम्हाला मराठीतून समजलं पाहिजेत, आपल्या माणसांना समजलं पाहिजेत आणि त्यांनी चांगल्या पॅकेजनी, चांगल्या पोस्टनी, ठीक आहे, IT मध्ये, मॅन्युफॅक्चरिंग कोणत्याही कंपनीमध्ये असेल जिथे SAP यूज होतं आहे तिथे चांगलं करिअर केलं पाहिजे, हाच आपला हेतू आहे, बरोबर. तर चला मित्रांनो, आज आपण कोणता व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्हाला माहिती आहे, बरोबर. कोणता? तर SAPमध्ये टेबल ही काय कन्सेप्ट आहे, टेबल म्हणजे काय, बरोबर. तर आता हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. तर आजचा व्हिडिओ हा कोणासाठी होणार आहे? सो बघा, आजचा व्हिडिओ म्हणजे कोणासाठी आहे तर ते ऑलरेडी SAP कन्सल्टंट म्हणून आहेत किंवा जे SAP शिकतायत, बरोबर, आणि त्यांना SAPमध्ये फक्त ट्रेनिंग भेटलं आहे, बाकीच्या गोष्टी माहिती नसतात, बरोबर. आणि ज्यांचं SAP ट्रेनिंग झाले पण जॉब सर्च करतात आणि त्यांना इंटरव्ह्यूमध्ये हे सगळे क्वेश्चन्स विचारतात की टेबल म्हणजे काय, मग हा टेबल कोणता, मग टेबल कधी यूज केला आहे का, कसा यूज करायचा. तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमची आज क्लिअर होणार आहेत आणि मी काही गोल्डन ट्रिक पण तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये गोल्डन ट्रिक असते, बरोबर ना. तर ती कुठे सांगेल ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कळणार. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघायलाच पाहिजे आणि पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही इनडायरेक्टली काय करताय, आपल्या मराठी माणसांना पुढे जाण्याचं म्हणजे पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत आहे, ठीक आहे. तर चला आता व्हिडिओमध्ये आपण टेबल म्हणजे काय बघणार आहे, बट टेबल म्हणजे काय हे सांगता पण आलं पाहिजे ना. तर चला आपण थोडंसं टेबल म्हणजे काय याच्याबद्दल बघूयात, ओके. जर इंग्लिशमधून जर सांगायचं असेल, ठीक आहे, मी मराठीमधून सांगतोय बट काही कन्सेप्ट इंग्लिशमधून असतात, तर त्यामुळे आपल्याला त्या इंग्लिशमध्ये आपल्याला एक्सप्लेन करावे लागतात बरोबर. कारण इंटरव्ह्यू हा इंग्लिशमधून होतो ना, कारण मराठी कन्सेप्ट आपल्याला मराठीतून समजतात, बरोबर. मग त्या इंग्लिश कन्सेप्ट मराठीतून सांगून सोप्या भाषेत तुम्हाला कळल्या पाहिजेत, तर ते तुम्ही इंग्लिशमधून आपण ट्रान्सलेट करून आपण सांगू शकतो, बरोबर ना. चला, सो SAP टेबल म्हणजे काय, बेसिकली हे टेबल जे असतात, आता काय म्हणतोय मी की यूज टू स्टोअर डेटा इन ए स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट. म्हणजे काय, तर SAPमध्ये टेबल म्हणजे आपल्याला तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही सॉफ्टवेअरला, कोणत्याही सिस्टम असेल तुमची, तर त्याला एक डेटाबेस असतो, ठीक आहे. तर तुम्ही असं समजा की SAP टेबल म्हणजे एक डेटाबेससारखंच आहे, ठीक आहे. आणि SAPमध्ये जो डेटा असतो, राईट, आता कोणत्या टाईपचा डेटा असतो, ठीक आहे. तर बघा, मी इथे लिहिलेलं आहे की यूज टू स्टोअर मास्टर डेटा, ट्रान्झॅक्शनल डेटा आणि कन्फिग्रेशन डेटा सेटिंग्स, ठीक आहे. तर तुम्ही जर शिकला असेल तर तुम्हाला माहिती आहे डेटाचे टाईप असतात, बरोबर. मास्टर डेटा, ट्रान्झॅक्शनल डेटा आणि कन्फिग्रेशन. मास्टर म्हणजे काय, मटेरियल वेंडर मास्टर वगैरे जे आहे ते. ट्रान्झॅक्शनल डेटा म्हणजे आपण PR, PO, प्लॅन ऑर्डर, सेल्स ऑर्डर क्रिएट करतो ते. आणि कन्फिग्रेशन डेटा म्हणजे काय असतं की जे आपण SPROमध्ये प्लान, कंपनी कोड, राईट, सेल्स ऑर्गनायझेशन, हे सगळ्या कंपनी कोड, कंट्रोलिंग एरिया, हे सगळ्या गोष्टी क्रिएट करतो SPROमधून, जिथे TR जनरेट होतो त्याला आपण कन्फिग्रेशन डेटा म्हणतो, बरोबर. आता हे नॉलेज तुमच्याकडे आहे, बरोबर. नसेल तुम्हाला आज नवीन भेटलं, ठीक आहे. आणि असेच नवीन नवीन नॉलेज आपल्या व्हिडिओतून तुम्हाला भेटत असतात, बरोबर. आता हे जे डेटा आहेत, ठीक आहे, हे स्टोअर करण्यासाठी SAPमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टला काय म्हणायचं, टेबल म्हणायचं. तर हे जे काही डेटा आहेत, ठीक आहे, तो स्टोअर करण्यासाठी SAP टेबल्स यूज केले जातात, ओके. आणि ते टेबलमध्ये डेटा कशाच्या स्वरूपात आपण सेव्ह करून ठेवतो, तर तो सेव्ह करून ठेवतो आपण रोज आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. आता मी तुम्हाला SAP सिस्टमवरती पण दाखवणार आहे, पण मी तुम्हाला थोडीशी थेरी सांगतोय. आता बघा, मी इथे ड्रॉ करतोय, ठीक आहे. ड्रॉ करताना मी थोडंसं एक टेबल ड्रॉ करतो, तर हा तुम्हाला टेबल माहिती आहे. आता यातला रो कोणता आहे, हा रो आहे. चला मी याला एक कलर देतो, त्याला म्हणतात रो. आणि कॉलम म्हणजे काय, हे जे व्हर्टिकल दिसत आहेत उभे, त्याला म्हणतो आपण कॉलम. तर SAPमध्ये जो डेटा स्टोअर होतो तो रो आणि कॉलमच्या स्वरूपामध्ये सेव्ह होतो, ओके. आता रोमध्ये काय होतं आणि कॉलममध्ये काय सेव्ह होतं, तर बघा मी काय म्हणतोय की एक रेकॉर्ड जे असतं ना ते रो वाईज सेव्ह होत असतं, ओके. आता बघा, SAP ECC आणि S4मध्ये ह्या टेबलमध्ये थोडंसं डिफरन्स आहे, ठीक आहे. तर SAP ECC आणि S4 हानाचा जो व्हिडिओ तुम्हाला वर पण आला असेल, ठीक आहे, आपला एक बनवलेला आहे, तो डिफरन्स बघा, म्हणजे तुम्हाला टेबलचा पण डिफरन्स त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे, तो पण लक्षात येईल, बरोबर. आता रोमध्ये कोणता डेटा स्टोअर होतो आणि कॉलममध्ये कोणता होतो, तर बघा, आता एखादा समजा परचेस ऑर्डर असेल,
त्या पर्चेस ऑर्डरचा डेटा काय असतो इथे सेव्ह होतो. म्हणजे ते नंबर असू देत, प्लांट असू देत, राईट. आता मी काय म्हणतोय, इथं एक पी ओ घेतोय, ठीक आहे. त्या पी ओचा एक प्लांट असेल, पी ओचा एक कंपनी कोड असेल, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पण टेबलमध्ये टाईप असतात, हेडर आणि आयटम. मी ते सांगेल तुम्हाला हळूहळू पुढे. बट मी इथे थांबतो, डेट म्हणतो मी तुम्हाला इथे, ठीक आहे. ह्याचा जरा फॉन्ट कमी करूयात आपण लगेच. ओके. आता इथे पी ओ आहे, डेट आहे, कंपनी कोड आहे, असा डेटा हा स्टोअर होत असतो. बट ठीक आहे, बट हा झाला रो वाईज डेटा. म्हणजे पहिली पी ओ, दुसरी पी ओ, तिसरी पी ओ, अशा टाईपमध्ये, ठीक आहे. हा डेटा रो वाईज सेव्ह होतो. आणि कॉलम म्हणजे काय, तर हे पी ओ काय आहे, तर याला म्हणतात आपला डॉक्युमेंट नंबर, ठीक आहे. डॉक नंबर म्हणूयात आपण. आपण फॉर्मॅट कमी करूयात, ठीक आहे. ह्याला डॉक नंबर, इथे डेट, ठीक आहे, इथे कंपनी कोड, असं हे स्टोअर असतं. म्हणजे हे हेडिंग्ज असतात थोडक्यात, ठीक आहे. तर हेडिंग जे असतात ते कॉलममध्ये असतात. इथे पी ओ नंबर समजा 1 2 3 4 पी ओ नंबर आहे, ठीक आहे. डेट म्हणजे काय आहे, आता समजा आज आहे आपली 24 ऑगस्ट, ठीक आहे. ही डेट झाली तुमची. ओके. देन कंपनी कोड MM C1 हा एक कंपनी कोड आहे. सो अशा स्वरूपामध्ये टेबलमध्ये डेटा स्टोअर होत असतो. ओके. तुमची एखादी फाईल असेल, फोटोमध्ये होतात, व्हिडिओच्या फोल्डरमध्ये होतात. तसंच SAPमध्ये पण SAPचा जो डेटा असतो, ठीक आहे, ट्रान्झॅक्शनल डेटा, कॉन्फिगरेशन, मास्टर डेटा जो असतो तो टेबलच्या फॉर्ममध्ये स्टोअर होत असतो, ठीक आहे. म्हणजे बघा, तर तुम्हाला माहिती असेल, अजून एक गोष्ट त्यामध्ये ॲड करतोय मी, की आपल्याकडे ना सॉफ्टवेअर असतात, बरोबर. तर सॉफ्टवेअरला कसं असतं ना, एक लेयर असतात, ते 3 लेयर असतात, ठीक आहे. मी माझ्या ट्रेनिंग सेशन्समध्ये किंवा जे मला विचारतात त्यांना मी सांगत असतो असे काही एक्स्ट्रा नॉलेज. तुम्हाला पण सांगण्याचा प्रयत्न करतो, पण सगळंच हे व्हिडिओच्या माध्यमातून पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मी काही सेपरेट कोर्सेस पण डिझाईन केलेले आहेत. तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता, मी तुम्हाला त्याची पण माहिती देईल, ठीक आहे. आता लेयर्स असतात. कोणते लेयर्स, एक प्रेझेंटेशन लेयर असतो, डेटाबेस लेयर असतो आणि एक ॲप्लिकेशन लेयर असतो, ठीक आहे. तर त्याच्यातला डेटाबेस लेयर जो आहे, ठीक आहे, तो रिलेटेड आहे या टेबलच्या, ठीक आहे. प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे SAPमध्ये एक डेटाबेस लेयर आहे. आणि तो डेटाबेस म्हणजेच काय, टेबल. म्हणजे डेटाबेसमध्ये आपला जो डेटा आहे SAPमधला, तो टेबलच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो. लक्षात आलं तुम्हाला टेबल म्हणजे काय, याची पार्श्वभूमी लक्षात आली थोडीशी, ठीक आहे. अजून जास्त माहिती पाहिजे असेल, आपल्याकडे गुगल आहे, सर्च करा. किंवा काही स्पेसिफिक तुम्हाला एखादा क्वेश्चन असेल तर तुम्ही तो व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही पोस्ट करा. मी 100% रिप्लाय करतो. एकही कमेंट नाही अशी रिप्लाय करत नाही मी. तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता, बरोबर. तर SAPमध्ये काय म्हणू शकता, तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारला तर, की SAPमध्ये टेबल्स काय असतात, तर तुम्ही असं सांगू शकता की SAPमध्ये टेबल हे डेटा स्टोअर करण्यासाठी यूज होतात. आणि इंग्लिशमध्ये कसं सांगणार तुम्ही, SAP टेबल्स यूज टू स्टोअर डेटा इन स्ट्रक्चर फॉर्मॅट, ठीक आहे. आणि कोणत्या स्ट्रक्चर्स असतात, इन फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम ॲज वेल. आणि इट इज यूज टू स्टोअर मास्टर डेटा, ट्रान्झॅक्शनल डेटा अँड कन्फिगरेशन सेटिंग्ज ऑर कन्फिगरेशन डेटा असं म्हणू शकता, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही जर आन्सर सांगितलं तर पुढच्यावर चांगलं इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला माहिती आहे असं म्हणजे पुढच्याला कळून जातं, बरोबर. हे झालं. आता तुम्हाला टेबल म्हणजे काय तुम्हाला थोडीशी आयडिया आली. ओके. पुढे जातो आहे की आता ह्या टेबलचे काय आहेत, टाईप्स आहेत, टाईप ऑफ टेबल्स. आता किती टाईप आहेत, 4 टाईप्स आहेत, ठीक आहे. आता जे कन्सल्टंट असतील ना, ठीक आहे, जे फंक्शनल कन्सल्टंट आहेत त्यांना कधी, किंवा टेक्निकल असू देत तुम्ही, तुम्हाला सगळ्यांनाच हे टेबल माहिती आहे असं होत नाही आहे. बघा, आता किती पर्सेंट लोकांना माहिती आहे आणि किती पर्सेंट नाही आहे हे आता आपण ओळखू शकत नाही. बट तुमच्या मनात तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे यार, आपल्याला हे माहितीच नव्हतं, ठीक आहे. पण मला हे माहिती होतं, बट फक्त थोडंच माहिती आहे. बघू आता काय जास्त नवीन शिकायला भेटतंय, बरोबर ना. सो त्यासाठीच आपल्याला आता हे 4 टेबल म्हणजे मी तुम्हाला शॉर्टमध्ये लगेच सांगतो की पहिला आहे ट्रान्सपरंट टेबल, दुसरा पूल टेबल, क्लस्टर टेबल आणि इंटरनल टेबल, ठीक आहे. आता ट्रान्सपरंट टेबल म्हणजे काय, की या टेबलमध्ये, ट्रान्सपरंट टेबलमध्ये डिरेक्टली जो आपला डेटा असतो ना, तो डायरेक्टली सेव्ह होत असतो. म्हणजे डायरेक्ट टेबल म्हणजे आता समजा मटेरियलचा एक एक्झाम्पल दिलं आहे मी, मारा एक टेबल आहे, ओके. मी स्क्रीनवरती दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला, डोंट वरी, ठीक आहे. आता एक टेबल आहे, तर डिरेक्टली जो आपला डेटा आहे तो ट्रान्सपरंट टेबलमध्ये सेव्ह होतो डिरेक्ट, बरोबर. पण या टेबलमध्ये काही अशा पण डेटा असतो की डिस्ट्रीब्यूट पण केला जातो. त्यासाठी दुसरा येतो आहे मी की पूल टेबल. आता पूल टेबल म्हणजे काय, बेसिकली बघा कसं असतं ना, एका डेटासाठी तुम्हाला वेगवेगळे मोठे मोठे टेबल्स असतातच, बरोबर. पण पूल टेबल म्हणजे काय, एक ग्रुप केलेला असतो, ग्रुप मल्टिपल स्मॉलर टेबल इंटू वन डेटाबेस टेबल, ठीक आहे. म्हणजे काय, छोटे छोटे तुमचे टेबल्स असतात छोटे, त्याला एक ग्रुप केलेला असतो, त्याला पूल टेबल म्हणतात. म्हणजे काय, कस्टम कॉन्फिगरेशन टेबल. आता समजा तुम्ही प्लांट क्रिएट केला, तर एक प्लांट क्रिएट केला तर त्या प्लांटचा ॲड्रेस वेगळीकडे स्टोअर होतो बघा, त्याचा प्लांटचं असाइनमेंट वेगळ्या टेबलमध्ये स्टोअर होतं, बरोबर. सो आणि
असे हे छोटे-छोटे टेबल्स असतात. म्हणजे एक प्लॅन क्रिएट केला तर 20-25 टेबलमध्ये डेटा अपडेट होतो. पण ते छोटे-छोटे टेबल असतात. ग्रुप करू शकत नाही. म्हणजे एक मोठा टेबल डिस्ट्रिब्यूट केलेला असतो असं म्हणू शकता. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो पूल टेबल. ठीक आहे. कॉन्फिगरेशन रिलेटेड असेल तर. ओके. आता क्लस्टर टेबल म्हणजे काय? क्लस्टर टेबल आणि पूल टेबल थोडंफार सारखंच आहे. ठीक आहे. बट याच्यामध्ये कसं असतं ना, वेगवेगळे टेबल असतात ना, ते कंबाईन केलेले असतात आणि मग एक एक क्लस्टर टेबल म्हणून शो करतो आपण. ठीक आहे. आता तुम्ही HR वगैरे रिलेटेड असाल तर PCL2 हा एक टेबल आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पेरोलचे रिझल्ट येतात. म्हणजे वेगवेगळ्या टेबलमधून ते जॉईंट करून एका टेबलमध्ये शो केले जातात. म्हणजे एका टेबलच्या पाठीमागे मल्टिपल टेबल्स असतात. असे वेगवेगळे क्लस्टर टेबल झाले. आणि इंटरनल टेबल म्हणजे काय? त्याला आपण टेम्पररी टेबल म्हणणार. हे या टेबलमध्ये ॲक्च्युअली डेटा सेव्ह होत नसतो. बरोबर. मग आता हे टेबलमध्ये होतं काय? टेम्पररी टेबलमध्ये हे यूज होतात प्रोग्राममध्ये. आता कसं असतं ना, समजा तुम्हाला एखादा रिपोर्ट रन करायचा आहे. बरोबर. तर रिपोर्ट रन करायचा आहे किंवा एखादं प्रोग्राम रन करायचा आहे तुम्हाला. बरोबर. आता एखादा प्रोग्राम रन करताना म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही एखादी डेटा अपलोड करताय आणि तो कुठेतरी तुम्हाला प्रोसेस करायचा आहे. तर एक शॉर्टमध्ये आपण कसं रॅम वगैरे असते ना, टेम्पररी मेमरी असते, तसंच हे टेम्पररी टेबल्स असतात की ज्याच्यामध्ये डेटा पुल होतो. तिथे टेम्पररी थोड्याशा 2 मिनिटासाठी, 30 सेकंदासाठी, 15 सेकंदासाठी स्टोअर होतो. तो प्रोसेस केला जातो प्रोग्रामनी आणि मग तो टेबल परत क्लिअर केला जातो. म्हणजे इंटरनल टेबल म्हणजे काय? टेम्पररी टेबल. जो प्रोग्राम कंप्लीट होईपर्यंत जो डेटा असतो, ठीक आहे, म्हणजे मग कोणताही डेटा असू द्या टेबलच्या फॉर्ममधला, तो डेटा हा या इंटरनल टेबलमध्ये ठेवला जातो. ठीक आहे. कारण कसं असतं, समजा काही तुम्हाला PO क्रिएट करायची आहे. बरोबर. लक्षात घ्या. आता MM कन्सल्टंट आहे म्हणून समजू आपण. तुम्ही PO क्रिएट करायची आहे आणि PO क्रिएट करताना तुम्हाला PR करायची आहे. मग आता काय करता तुम्ही? टिकोडमध्ये जाता, PR नंबर टाकता आणि त्या ज्या PRच्या डिटेल्स आहेत ना काही ते ऑटोमॅटिकली कॉपी होतात बघा POमध्ये. बरोबर. कोणत्याही एका डॉक्युमेंटवरून तुम्ही दुसरीकडे बनवत असाल. हे ऑटोमॅटिक कसं काय होतं? ते इंटरनल टेबल्स काही यूज केले जातात. तुम्ही PR नंबर टाकला की PRचे सगळे डिटेल्स टेबलमध्ये येतात. ते इंटरनल टेबलमध्ये सेव्ह होतात. मग POचा प्रोग्राम लगेच स्टार्ट होतो. ते इंटरनल टेबलमधून डेटा ते POच्या स्क्रीनवरती अपलोड केला जातो. अशा पद्धतीने हे इंटरनल टेबल असतं. कळालं? आता हे टाईप्स ऑफ टेबल झाले. तुमच्या लक्षात आलं असेल. थोडी आयडिया आली तुम्हाला. ठीक आहे. आणि हेच आपलं महत्त्वाचं आपलं जे व्हिडिओ बनवण्याचं कारण असतं की तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. आणि हे तुम्हाला समजलं ना, मग मराठी माणूस 100% पुढे जाणार. त्यात काय वाद नाही. बरोबर. चला. मग आता हे टेबल्स आहेत. हे टेबल्स बघायचे कुठं? कसं ॲक्सेस करायचं SAPमध्ये? तर तेच मी तुम्हाला आता दाखवतो. तर बेसिकली बघा, आपल्याकडे 3 टिकोड आहेत. SE16, SE16 SE16N आणि SM30. तर ह्या जरा स्पेशल टेबल आहे. याच्यामध्ये काही कस्टम टेबल्स वगैरे असतात ना, तर टेबल मेंटेनन्स म्हणजे टेबल एडिट करायला, मेंटेन करण्यासाठी यूज होतात. बरोबर. पण हे 2 टिकोड आहेत ते तुमचा टेबल ॲक्सेस करण्यासाठी यूज होतात. तर चला मी आता SAPमध्ये जातो आहे. तर SAPमध्ये बघा, आपल्याकडे SE16 टिकोड ओपन करतो आहे पहिल्यांदा. बघा, SE16 टिकोड ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला डिरेक्टली विचारते टेबल नेम. बरोबर. आणि नवीन टिकोड ओपन होतं आहे SE16N. तर याच्यामध्ये काय होतं आहे, इथे पण टेबल नेम विचारते, बट यामध्ये थोडंसं सेपरेट हा चांगला ॲडव्हान्स म्हणू शकता किंवा त्याला थोडासा त्याच्यात भारी टिकोड आहे त्या टिकोडपेक्षा. का? की त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स येत नाही ना, टेक्निकल वगैरे. बरोबर. याच्यामध्ये सगळे डिटेल्स येतात. राईट. तो आता या टेबलमध्ये नॉर्मल डिटेल्स ओपन होतात. मी डिफरन्स सांगेलच तुम्हाला. असा काय मेजर डिफरन्स नाही. डेटा तर तेवढाच येणार आहे तुम्हाला, त्या टेबलमध्ये असू द्यात किंवा त्या टेबलमध्ये असू द्यात. पण जे दिसण्यासाठी जे व्हिज्युअल आहे ना, UI आहे ना, थोडासा वेगळा आहे. ठीक आहे. इथे तुम्ही टेबल बघू शकता. आता चला आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की मटेरियलचा टेबल होता MARA. ठीक आहे. इथे MARA हा टेबल टाकायचा. बघा, प्रत्येक वेळेस युनिक टेबल असतो. प्रत्येक डेटाला हा युनिक टेबल असतो. आणि मटेरियलसाठी वेगळे टेबल्स असतात, परचेस ऑर्डरसाठी वेगळे असतात, सेल्स ऑर्डरसाठी वेगळे असतात, अकाउंटिंगचे टेबल वेगळे. राईट. सेल्स झाला, प्लॅन्ड ऑर्डरसाठी झाला, MRPचे टेबल्स. म्हणजे प्रत्येक वेळेस हा डेटा जो असतो तो प्रत्येक वेगवेगळ्या युनिक टेबलमध्ये प्रत्येक वेळेस युनिक टेबल असतात. राईट. आणि मी काही अजून एक गोष्ट आम्हाला सांगायची होती, ती म्हणजे कोणती, की बघा याच्यामध्ये ना टेबलमध्ये, ठीक आहे, हे जे टेबल्स असतात त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असे आहे की ते हेडर डेटा, आयटम डेटा, ओके, देन अकाउंट असाइनमेंट डेटा. ठीक आहे. तर असे वेगवेगळे डेटा जे असतात ना, ते सेपरेट टेबलमध्ये स्टोअर होत असतात. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी समजावून सांगतो ना, त्यावेळेस तुम्ही पाठीमागे व्हिडिओ घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा याचे. ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय ना,
त्यावेळेस तुम्हाला इझी पडतं, कारण हा डेटा मी मल्टिपल साईटवरून किंवा माझ्या स्वतःच्या स्टडी करून मी हा डेटा इथे तुम्हाला तुमच्यासाठी इथे मी मांडून ठेवलेला असतो. ठीक आहे, इथे टाईप करून ठेवलेला असतो, तो स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला इझी पडेल. ठीक आहे, तर या टिकोडच्या माध्यमातून तुम्ही ॲक्सेस करताय. राईट, आता इथे MARA टाकलं की एंटर करायचं. बघा, एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला हे डिटेल्स विचारतं. आता हे टेक्निकल नेम आहेत, तर याला मी थोडंसं चेंज करतो. ओके, चला आता बघा, हे मटेरियल आहे इथे क्रिएटेड ऑन, म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या टाईपचा डेटा पाहिजे, तर मटेरियलचा डेटा पाहिजे मला, तर MARA टेबल आहे, मी तो टाकला इथे. ठीक आहे, मग मला मटेरियल नंबर टाका म्हणते किंवा कधी क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, मग आता मी काय करतो, इथे एक डेट टाकतो. ठीक आहे, 22 तारखेला कोणी मटेरियल क्रिएट केलेलं आहे का. ठीक आहे, त्याचा डेटा आपल्याला पाहिजे. मी रन करतो, परत डिटेल्स माहिती सांगतो तुम्हाला याची, आणि ते एक्झिक्यूट करायचं. तर बघा, 22 तारखेला कोणी कोणी मटेरियल क्रिएट केले सगळे डिटेल्स इथे येतात सिस्टममध्ये. बरोबर, आता यामध्ये बघा, हे मटेरियल नंबर आहे, कोणी क्रिएट केलं, कोणी म्हणजे कधी क्रिएट केलं, कोणी केलं, कधी लास्ट चेंज केलं होतं का. ओके, कोणी चेंज केलेलं आहे, त्याचं स्टेटस काय आहे, त्याच्यात मटेरियल टाईप, इंडस्ट्री सेक्टर, मटेरियल ग्रुप, युनिट ऑफ मेजर, सगळे डिटेल्स इथे सेव्ह झालेले आहेत बघा. बरोबर, आणि इथे तुम्ही लक्षात येतं का, हा रो आहे, तर बघा, हे मटेरियलचा डेटा ह्या रोमध्ये, या दुसऱ्या मटेरियलचा डेटा दुसऱ्या रोमध्ये, आणि कॉलम हे वेगवेगळे आहे. मटेरियलचा कॉलम, क्रिएटेड ऑनचा, क्रिएटेड बायचा, म्हणजे हे तुमचं झालं रो आणि कॉलम स्ट्रक्चर. बरोबर, आता इथे हे स्ट्रक्चर आलेलं आहे. हे बघा, तुम्हाला सिम्पल वाटतंय. आता मी दुसरा टिकोड दाखवतोय तुम्हाला, MARA, त्याच्यामध्ये बघा कसं वाटतंय. ठीक आहे, इथे टाकतो मी MARA. बघा, याच्यामध्ये जास्त फील्ड्स आहेत. बरोबर, इथे टेक्निकल नेमनी आहेत. ठीक आहे, आणि मी इथे टाकतोय की 22/08/2024. ठीक आहे, आता इथे बघा, इथे नंबर ऑफ एंट्रीज आहे ऑप्शन, म्हणजे या टेबलमध्ये या डेटच्या किती एंट्रीज आहेत ते पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी थोडी स्क्रीन पण सांगतो. ठीक आहे, आणि मॅक्झिमम नंबर ऑफ हिट्स इथे दिसतात, म्हणजे 500ची एंट्री येणार रन केल्यानंतर. आता हे काढलं तर तुम्हाला 50 येणार. ठीक आहे, इथे असं केलं तर 50,000 येणार. ठीक आहे, आपण ठेवूया इथे. मग इथे नंबर ऑफ एंट्रीजवरती क्लिक केल्यानंतर बघा, हे विचारतं की परफॉर्मन्स इश्यू होईल, मग ठीक आहे, आपल्या सिस्टममध्ये चांगला डेटा आहे. ओके, तर बघा, एंट्रीज फाउंड 19, म्हणजे काय, या टेबलमध्ये, मटेरियलच्या टेबलमध्ये या डेटला 19 मटेरियल्स आहेत असा डेटा कळतो तुम्हाला. चला, मग रन करूयात आपण. आता हे रन झाल्यानंतर तुम्हाला ते 19 मटेरियल दिसतील बघा टेबलमध्ये. आता जरा थोडंसं UI चेंज झालं तुम्हाला, तर हेच तर थोडासा डिफरन्स आहे AC16N मध्ये आणि AC16 मध्ये. बरोबर, तर इथे बघा, हे मटेरियल दिसतं, कोणी डेटा सेम आहे, पण जो व्हिज्युअल आहे ते थोडंसं वेगळं आहे. राईट, याच्यामध्ये टेक्निकल वगैरे थोडंसं ॲडव्हान्स आहे असं म्हणू शकता. ओके, तर बघा, त्या टिकोडमध्ये पण तुमच्या बघा किती एंट्रीज होत्या इथे, हे जर तुम्ही काउंट केलं तर. ठीक आहे, बघा, 17/236, आणि इथे आपण म्हणतो 19. बट हा डेटा जो आहे फील्डचा डेटा आहे, त्यामुळे आपण तो काउंट नाही करू शकत. इथं मोजूत आपण 1 2 3 3 6 12 15 4 19. ठीक आहे, हा 19 आहे, 100% ते मॅच होतंच, त्यात काय म्हणजे असं काही डाऊट घेण्यासारखं नाही आहे. तुम्ही इथं वर बघून घ्या, 19 एंट्रीज सिलेक्टेड आहे. बरोबर, तर थोडं तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कोणता टेबल यूज करायचा आहे, म्हणजे कोणता टिकोड यूज करायचा टेबल बघण्यासाठी. बरोबर, आता मी जर पर्सनली तुम्ही मला विचारत असाल तर मी AC16N टिकोड हा मी डेली ज्यावेळेस मी काम करत असतो त्यावेळेस मी तो यूज करतो आहे. बरोबर, आता पुढे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये टेबलमध्ये हा डेटा बघितला MARA. आता याच्यामध्ये पण बघा, इथे काय असतं, लेआउट असतात. तुम्हाला फक्त एवढे कॉलम नको आहेत, मग काही सिलेक्टेड कॉलम पाहिजे. इथे लेआउट, आता हे लेआउटवरती वगैरे मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो. एक आपल्या ट्रिक्सचा व्हिडिओ आहे, टिप्स अँड ट्रिक, याच्यामध्ये जाऊन बघू शकता तुम्ही, वरती पण आला असेल की लेआउट म्हणजे काय असतं. तर इथून पण तुम्ही लेआउट चूज करू शकता. हे कॉलम डिस्प्ले झालेले आहेत तुमचे. आता मी काय करतो, याला सगळ्याला सिलेक्ट करतो आणि इकडे घेऊन येतो, आणि मला जे पाहिजे तेच मी इकडे घेतो. डबल क्लिक करायचं, क्रिएटेड ऑन, क्रिएटेड बाय पाहिजे, मटेरियल टाईप पाहिजे, मटेरियल ग्रुप, मला हेच 5च फील्ड पाहिजेत. ओके करा, बघा, हे 5 फील्ड आल्या. अशा पद्धतीने टेबलमधून डेटा पण तुम्ही सॉर्ट करून रिपोर्टिंग पर्पजसाठी वगैरे तुमचा डेटा तो यूज होत असतो. ठीक आहे, आणि याला डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला मग इथे क्लिक करायचं आणि स्प्रेडशीटवरती क्लिक करायचं. हे बघा, हे सेव्ह होतं आहे. आणि आपला जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल की एक्सेल फॉर SAP कन्सल्टंट, त्यात ही कन्सेप्ट मी दाखवली, वर व्हिडिओ आहे, लगेच तो बघून घ्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये वेळ मी घालवत नाही आहे. बरोबर, अशा पद्धतीने ह्या टेबलमधला डेटा तुम्ही बघू शकता. तर असे वेगवेगळे तुमच्याकडे टेबल्स असतात. ठीक आहे, MARA आहे,
ठीक आहे. हे मटेरियलसाठी EKPO आहे, राईट. हा कोणासाठी आहे? पर्चेसिंग डॉक्युमेंट्स आयटम लेवलचा, म्हणजे PO आयटम लेवलचा डेटा आहे, राईट. इथे तुमचे फील्ड नेम असतात, ठीक आहे. देन इथे तुमचं टेक्निकल नेम असतं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणत्याही फील्डला फंक्शनल आणि फंक्शनल म्हणजे आपले फील्ड नेम असतात आणि त्याला एक बॅकएंडला टेक्निकल नेम असतात जे ABAP टीम डिफाईन करते, ठीक आहे. जसं POला आहे तो EBELN आहे, मटेरियलला MATNR असतो, बरोबर. असे हे तुमचे टेक्निकल नेम्स इकडे असतात. मग वरती इथे तुम्हाला टेबल द्यायचा असतो, ठीक आहे. इथे एखादा लेआउट असेल, मी तुम्हाला आता दाखवलं, तो सुरुवातीलाच तुम्हाला टाकून जर पुढे जायचं असेल तो. आणि मॅक्झिमम तुम्हाला किती एंट्रीज पाहिजेत बघा. आता मी 5 जर केल्या, ठीक आहे, आणि मी रन केलं डिरेक्टली तर 5 एंट्री येणार मला इथे बघा. किंवा 10 केलं तर तुम्हाला ते 10च एंट्री येणार. म्हणजे अननेसेसरी जास्त डेटा नको असेल तरच. बघा नंबर ऑफ एंट्रीज 5 आल्या, म्हणजे पहिल्या 5 एंट्री झाल्या. पण डेटा जर तुमच्या टेबलमध्ये किती आहे तो बघायचा असेल तर सगळं काढायचं, नंबर ऑफ एंट्रीजवरती क्लिक करायचं. बघा EKPO टेबलमध्ये 38,709 आता सध्या एंट्रीज आपल्याला मिळालेल्या आहेत. तर तुम्ही असं पण डेटा बघू शकता. म्हणजे ॲज अ कन्सल्टंट तुम्हाला जर टेबलमध्ये डेटा जर पुल करायचा असेल, डाउनलोड करायचं असेल, तर तुम्ही हे टेबल्स यूज करू शकता. प्रत्येक वेळेस रिपोर्ट कामी येतो असं नाही आहे. जिथे रिपोर्ट नसतो त्या ठिकाणी तुम्ही मल्टिपल टेबल्स असतात ते यूज करून मग तुमचं एक्सेल VLOOKUP तुम्हाला माहिती आहे कसं लावायचं. व्हिडिओ बघताय तुम्ही आता, यानंतर बघा किंवा आत्ता लगेच थांबवून तो बघा आणि नंतर इकडे या, की मग तो डेटा जॉईन करून तुम्ही एक फायनल रिपोर्ट हा बनवू शकता, ठीक आहे. तर आता हे टेबल्स तुम्हाला माहिती झालं कसं बघायचं, काय करायचं. वेगवेगळे मॉडेलला वेगवेगळे टेबल असतात. MMचे टेबल्स वेगळे, परत तुमचे PPचे वेगळे, पिकोचे वेगळे, राईट. प्रत्येक मॉडेलचे टेबल जे आहेत ते वेगवेगळे असतात आणि भरपूर टेबल असतात. आता तुम्ही म्हणाल की एवढे जर टेबल असते तर मग लक्षात कसं ठेवायचं. तर चला मग आता बघा, मी MARA टेबल आहे. आता याच्यामध्ये ना एक मटेरियल आहे M103, ठीक आहे. आता 103 आहे. तर मग प्रत्येक आता मटेरियलचे टेबल कसे काढायचे. मटेरियलमध्ये तर MARA आहे, MARD आहे, MARC टेबल आहे. मग लक्षात कसे ठेवायचे. तर तुमच्या रेग्युलर डे बाय डे लक्षात राहतात. प्रत्येक याचे 2-4 टेबल लक्षात ठेवा. आता तुम्हाला ते ठेवावं लागतील. बट जर तुम्हाला सिस्टममध्ये जर फाइंड आउट करायचं असेल की बाबा या फील्डला कोणत्या टेबलमध्ये सेव्ह केलेलं आहे, ते कसं काढणार, तर ते मी तुम्हाला आता सांगतोय, बरोबर. काय करायचं आता बघा, MM03ने आपण एक मटेरियल ओपन करूयात. M103 आत्ता जे पाहिलं आपण आणि याला एंटर करतोय. बेसिक डेटा 1 आपण ओपन करूयात. आता याच्यामध्ये ना मटेरियल ग्रुप आहे असं म्हणा. आता मटेरियल ग्रुप कोणत्या टेबलमध्ये सेव्ह आहे हे कसं कळणार तुम्हाला. तर ते काढण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो, ठीक आहे. या टेबलवरती इथं या ग्रुपवरती इथं क्लिक केलं ना तुम्ही की F1 प्रेस करायचं तुमच्या कीबोर्डवरती, ठीक आहे. हे तुम्ही करून बघा बरं का. ओके. आता यासाठी सर्व्हर वगैरे लागत असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी सर्व्हर पण देऊ शकतो. ओके. मटेरियल ग्रुप आहे, याच्यावरती टेक्निकल इन्फॉर्मेशन चौथा आयकॉन आहे, याच्यावरती क्लिक करायचं, ठीक आहे. आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे फील्ड डेटामध्ये तुम्हाला टेबल नेम येतं. टेबल नेम काय आहे हा MARA. आणि हा कोणता टेबल आहे, ट्रान्सपरंट टेबल. आली कॅटेगरी टाईप तुमचा. आणि हे फील्ड नेम कोणते आहे, MATKL, ठीक आहे. आता इथे जर मी SE16N जर बघितला, बरोबर, SE16N. सो SE16Nमध्ये EKPO दाखवता येतं, MARA करतो आणि मटेरियल कोणतं आहे M103. बघा आता याच्यामध्ये मटेरियल ग्रुप कुठे आहे, इथे फील्ड नेम आहे MATKL. ह्याला रन करतो. MARA M103 टेबल ओपन होतो आपला, झाला 103, ठीक आहे. याच्यामध्ये तुमचे फील्ड आहे मटेरियल ग्रुपची 001. कोणती आहे तुमची 001 ट्रान्सपरंट टेबलमध्ये. टेबलचे टाईप बघितलेत ना आपण ते, ठीक आहे. आणि या फील्डला स्क्रीन फील्डला असते MARA MATKL. आलं लक्षात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे टेबल्स वगैरे सगळे तुम्ही असे बघू शकता. प्रत्येक फील्डवरती जायचं, F1 करायचं, टेक्निकल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला ते टेबलचा डेटा हा भेटतो, ठीक आहे. आता हा झाला तुम्हाला टिकोड माहिती आहे. बट या टिकोडलाच कोणते टेबल्स तुम्हाला जर बघायचे असतील बॅकएंडला, आता काही कन्सल्टंट आहात तुम्ही, एक्सपिरियन्स आहात तुम्ही, हा जर व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी हे नवीन असावं असं मला वाटतं. ओके. सो टेबलमध्ये पण बघा SE16 आहे, 16 SM30 आपण बघणार आहे. त्याच्यासोबतच SE11 पण एक टेबल आहे, ठीक आहे. आता SE11मध्ये टेबलमध्ये कसा डेटा बघायचा, तर बघा SE11. ओके. SE11मध्ये हा डेटाबेस टेबल तुम्ही इथून बघू शकता. MARA डिस्प्ले करा. बट याच्यामध्ये तुम्हाला डेटा नाही दिसणार, याच्यामध्ये फील्ड दिसणार. डेटा बघायचा असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल, कंटेंट्स. मग हे परत इकडे जातं, SE16ला जातं, बरोबर. बट
हे तुम्हाला जर टेबल क्रिएट करायचे असतील ॲज अ टेक्निकल कन्सल्टंट वगैरे, तर इथे तुम्ही टेबल्स ते क्रिएट करू शकता. बरोबर. आता MARA इथे टेबल आहे. ठीक आहे. आता तुम्हाला टी कोड वाईज जर बघायचे असतील तर काय करायचं, हा टेबल टाकायचा D010 TAB. ओके. आणि त्याला डिस्प्ले करायचं आणि देन परत इथे क्लिक करायचं. कुठे बघा हा आयकॉन आहे ना कंटेंट्सला, त्याला क्लिक करा आणि इथे काय करायचं, प्रोग्राम द्यायचा. आता प्रोग्राम कसा काढणार, तर प्रोग्राम मी तुम्हाला काढायला शिकवतो लगेच. ठीक आहे. /n करायचं. SC93 हा टी कोड आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही हे टाका, ME2M हा एक टी कोड आहे, तो टाका. डिस्प्ले तुम्ही तुमचा कोणताही टी कोड टाकू शकता, त्याचा प्रोग्राम इथे भेटतो. हा प्रोग्राम कॉपी करायचा, इकडे यायचं, इथे टाकायचा प्रोग्राम. ओके. आणि याला रन करायचं. बघा हे सगळे टेबल आहेत ना, ते भेटले तुम्हाला. मेन प्रोग्राममध्ये हे सगळे टेबल यूज झाले आहेत. आता मी काय करतो, सगळे टेबल्स तुम्हाला कॉपी करावे लागतील बरं का, बट मी आता थोडेसे टेबल यातले कॉपी करतो असे. ठीक आहे. टेबल कॉपी केला, परत बॅकला यायचं, परत अजून एकदा बॅक. इथं आल्यानंतर परत टेबल चेंज करा, DD02L. परत डिस्प्ले जावा, परत कंटेंटला क्लिक करा आणि इथे तुम्ही काय करायचं, ते टेबल नेम आहेत ते इथे सिलेक्ट करून इथे पेस्ट करायचं. ओके. आणि ह्याला रन करायचं. आता टेबलची कॅटेगरी द्यायला विसरायचं नाही आहे. ट्रान्सपरंट टेबल आपल्याला पाहिजेत, कारण तुम्हाला माहिती आहे 100, 200 काय 500 टेबल आहेत एका टी कोडच्या पाठीमागे. ठीक आहे. एवढे सगळे बॅकएंडला प्रोसेस चालते. ओके. रन करा. तर बघा इथे तुम्हाला हा EKBE टेबल भेटला. म्हणजे काय, तर बाकी एकच ट्रान्सपरंट टेबल आहे EKBE. ठीक आहे. तो कशासाठी होता, ME2M. ठीक आहे. आता EKBE टेबल भेटला, तर त्याचं मी तुम्हाला लगेच इथे /n SC16N करूयात. EKBE बघा POचा टेबल आहे आणि PO हिस्ट्रीचा टेबल आहे तो. म्हणजे काय, ME2M टी कोड कोणाचा आहे, तो एक रिपोर्टचा टी कोड. आता मला माहिती आहे, आणि तुम्ही MM कन्सल्टंट असाल तर तुमच्या लक्षात येईल, किंवा तुम्ही तुमचे टेबल्स बघून घ्या, टी कोड्स बघून घ्या. बट हिस्ट्रीचा टेबल, आणि हिस्ट्रीवरून ते एक रिपोर्ट जनरेट करतो येतो. कळालं. तर टी कोडवरून तुम्हाला टेबल कसे काढायचे कळलं. म्हणजे एक टेबल आहे असे, कारण मी तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही 4-5 टेबल कॉपी केले ते. जर ते 100-200 टेबल सगळे कॉपी करून टाकले असेल तर मला वेगवेगळे टेबल्स मला भेटले असते. तर टी कोडवरून तुम्हाला टेबल कसं काढायचं हे आज तुम्हाला 100% नवीन भेटलं, आणि हाच तुमचा आज गोल्डन पॉईंट होता. बरोबर. प्रत्येक व्हिडिओमध्ये आहेच आपला असं काहीतरी पॉईंट. तुमच्यासाठी हे नवीन आहे, आणि आवडलं 100% तर लाईक बिंदास्त लगेच करून टाका, कमेंट करून टाका. म्हणजे कसं, मला कमेंट वाचल्यानंतर असं वाटतं की अरे आपण व्हिडिओ बनवायला पाहिजेत, आपल्या मराठी मुलांना सपोर्टच केला पाहिजे. बरोबर. तर अशा पद्धतीने हे तुम्ही टेबल्स बघू शकता. टेबलमध्ये लेआउट सिलेक्ट करू शकता, टेबलमध्ये डेटा डाउनलोड करू शकता, फीलवरून टेबल बघू शकता. बरोबर. तर असे हे सिस्टममध्ये तुम्हाला टेबल मला दाखवायचे होते. आता राहिला काय, की SC11 झाला आपला SM30. आता कधी कधी ना बघा, तुम्हाला टेबल मेंटेन पण करायचा असतो. /n SM30 करतो मी. इथे पण तुम्ही टेबल बघू शकता, पण हे बेसिकली यूज कशासाठी होतं, टेबल मेंटेन करायसाठी. बघा आता हे MARA टेबल आपण मगापासून बघतोय, त्याला मी डिस्प्ले करू शकतो, इथे नाही करू शकत. काय करू शकतो, कारण ह्याचा मेंटेनन्स डायलॉग नाही आहे आपला मेंटेन. ठीक आहे. मेंटेनन्स व्ह्यू म्हणजे काय, त्या टेबलमध्ये डेटा मेंटेन करता येतो. असे काही टेबल आहेत ज्याच्यात आता मेंटेन करता येतो डेटा. मी एकदा चेक करतो लगेच. बघा हा स्टोरेज लोकेशनचा टेबल आहे, V_142. इथे मेंटेनवरती क्लिक केलं की बघा इथे स्टोरेज लोकेशन तुम्ही इथं स्टोरेज कंडिशन मेंटेन करू शकता. बरोबर. तर इथे तुम्ही, आणि हा जर तुम्ही टेबल जर SC16N मध्ये जर बघायला गेला, SC16N मध्ये बघायला गेला, इथे मी पेस्ट करतो. बघा जनरल टेबल, इथे काय म्हणतं, मेंटेनन्स व्ह्यू एक्झिस्ट. म्हणजे टेबल मेंटेन इथे मी रन करतो. बघा हे आहेत, बट इथे मी तुम्हाला एडिट इथून पण करू शकतो. बरोबर. कारण याचा मेंटेनन्स व्ह्यू मेंटेन आहे म्हणून. तर काही टेबल मेंटेनन्ससाठी पण SM30 यूज केला जातो. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 100% काही इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात की टेबल यूज केला आहे का, हां, मग मला एखादा टेबल मेंटेन करायचं आहे, कसं करणार, तर तुमचा आन्सर पाहिजे SM30 या टिकोडमध्ये जाऊन टेबल मेंटेन करतात. बट त्यासाठी मेंटेनन्स व्ह्यू एक्झिस्ट पाहिजे, मेंटेनन्स व्ह्यू टेबलचा पाहिजे. बरोबर. तर याच्यामध्ये जाऊन तुम्ही असं इथे मेंटेनवरती क्लिक करून बनवतात. म्हणजे जी कस्टम टेबल बनवतात ना, जर स्टँडर्ड नसेल तर ॲपला तुम्ही थोडंसं विचारू शकता, आणि ते टेबल इथून आपण मेंटेन करतो. बरोबर. तर अशा पद्धतीने हे आपले टेबल होतात. टिकोड आपण बघितलेले आहेत हे.
ठीक आहे. आणि मी हे काही पी, एस डी आणि फिकोचे काही टेबलचे एक्झाम्पल तुमच्यासमोर लिहिलेत, स्क्रीनशॉट काढा. ओके. की मटेरियलचे बघा MARC, MARA आहे. हे याच्यामध्ये जनरल डेटा असतो, याच्यामध्ये प्लांट वाईज डेटा असतो, EKKOमध्ये हेडर डेटा, AKPOमध्ये तुमचा लाईन आयटम डेटा, स्टोरेज लोकेशन डेटा ऑफ मटेरियल. बरोबर. आता प्रोडक्शन प्लॅनिंगमध्ये कसं असतं तुमचं, की प्लॅन ऑर्डरचा हेडर आणि आयटम डेटा असतो. इथे बघा सेल्स ऑर्डरचा आयटम आणि हेडर डेटा आहे. अकाउंटिंगमध्ये तुमचे अकाउंटिंग डॉक्युमेंट, ठीक आहे, त्याचा डेटा तुम्ही BK, PF आणि BSECमध्ये सेव्ह होतो. असे वेगवेगळे टेबल आहेत. तुम्ही गुगलवरती टाकलं की SAP टेबल्स, की तुम्हाला भरपूर टेबलची लिस्ट मिळते. तुमच्या मॉड्यूलची SDची टाकली की लगेच SDची लिस्ट मिळते. तर काही इम्पॉर्टंट टी-कोड्स तुम्हाला माहिती पाहिजे, टेबल्स माहिती पाहिजे, ते तुम्ही गुगलवरून सर्च करून पाठ करून ठेवा, म्हणजे लक्षात ठेवा, किंवा SAPमध्ये जाऊन बघा. डोळ्याखालून गेले म्हणजे ते टेबल्स लक्षात राहतात आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकता. किंवा जर कन्सल्टंट म्हणून काम करत असाल तर तिथे तुम्हाला त्या टेबलमधून डेटा पुल करण्यासाठी, रेकॉर्ड चेक करण्यासाठी, इश्यू रिझॉल्युशनसाठी ह्याची खूप हेल्प होत असते. ठीक आहे. जेवढंच बाकीचं नॉलेज इम्पॉर्टंट आहे तेवढं टेबल पण इम्पॉर्टंट आहे आणि भरपूर लोकांना इंटरव्ह्यूमध्ये आजकाल क्वेश्चन विचारतात. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली बनवला आहे. तर आपण व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं, तर टेबल म्हणजे काय, त्याचे टाईप्स कुठे म्हणजे काय असतात, ठीक आहे, टेबल कसे बघायचे हे टी-कोड, ठीक आहे, आणि काही टेबल्स एक्झाम्पल, बरोबर. आणि फील्डवरून टेबल कसा सर्च करायचा, ओके, किंवा एखाद्या टी-कोडवरून टेबल कसा सर्च करायचा, आणि टेबल व्ह्यू कसा करायचा, त्याच्यामध्ये लेआउट काय असतं आणि डाउनलोड कसं करायचं आणि ते चेंज कसं करायचं, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. बरोबर. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल आणि तुम्ही लाईक केला असेलच, ठीक आहे, आणि असा सपोर्ट करत राहा. हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. ठीक आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो.